वास्तूमध्ये 3 दिशा कारणीभूत आहे लग्न जमण्यासाठी, लग्न होण्यासाठी, चांगले स्थळ मिळण्यासाठी. पहिली दिशा आहे पूर्व दिशा. पूर्व दिशेकडून आपल्याला लोकांशी कनेक्ट होण्याची ती दिशा आहे, म्हणजे योग्य स्थळ येण्याची दिशा आहे. म्हणजे पूर्व दिशा जर आपली बॅलन्स असेल, तिथे कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नसेल, तर आपल्याला चांगले स्थळ येणार, चांगली लोक, चांगल्या समाजाशी आपण जोडले जाऊ, ही ती दिशा आहे. त्यामुळे पूर्व दिशा व्यवस्थित असणे, बॅलन्स असणे हे खूप महत्वाचं आहे. ओके. दुसरी दिशा म्हणजे साऊथ ईस्ट, आग्नेय दिशा. तर आग्नेय दिशा ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरात कुठलंही मांगलिक कार्य हे अग्नीच्या रिलेटेड आहे. साऊथ ईस्ट मजबूत असेल किंवा आग्नेय दिशा व्यवस्थित पॉवरफुल असेल, त्या घरात मांगलिक कार्य होतात. म्हणून आग्नेय दिशेला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यानंतर येते ती नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेला पितरांचं स्थान मानले गेले आहे. पितरांचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहे लग्न होण्यासाठी. त्यामुळं वास्तूमध्ये नैऋत्य दिशेचा वास्तुदोष हा देखील इम्पॅक्ट करतो. म्हणून नैऋत्य दिशेलाही बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे लग्न जमण्यासाठी. म्हणून पूर्व दिशा, आग्नेय दिशा आणि नैऋत्य दिशा या 3 दिशा लग्न जमण्यासाठी खूप कारणीभूत असतात. त्यामुळे या 3 दिशा बॅलन्स करून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्यांना पण लग्न त्यांची जमत नाही त्यांनी या 3 दिशा आपल्या घरात जाऊन बघाव्यात, बॅलन्स आहेत की नाही. जर त्या बॅलन्स झाल्या तर मग लग्न तर लग्न जुळणार. हो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.